महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 गावे। मित्रांनो, आपला भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हटले जाते, पण आजच्या काळात ही खेडी फक्त पारंपरिक जीवनशैलीपुरती मर्यादित राहिली नाहीत, तर महाराष्ट्रातील काही गावांनी जलसंधारण, आधुनिक शेती, पर्यटन आणि योग्य नियोजनाच्या बळावर शहरांनाही लाजवेल असा विकास साधला आहे। आज आपण महाराष्ट्रातील अशा 5 सर्वात श्रीमंत गावांची माहिती पाहणार आहोत, ज्यांची एकूण संपत्ती आणि वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, वेल्हे ग्रामीण। पुणे जिल्ह्यातील वेल्हे ग्रामीण हे गाव या यादीत येते। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेला आहे। तोरणा आणि राजगड यासारख्या प्रसिद्ध किल्ल्यांच्या सानिध्यात असल्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते। अलीकडच्या काळात इथे ॲग्रो टुरिझम म्हणजेच कृषी पर्यटन आणि रिसॉर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे। निसर्गरम्य वातावरणामुळे शहरातील अनेक लोक इथे वीकेंड घालवण्यासाठी येतात। पर्यटनातून मिळणारा महसूल आणि आधुनिक शेती यामुळे या गावाची अर्थव्यवस्था 30 ते 50 कोटीच्या घरात पोहोचली आहे। नंबर 4, राळेगण सिद्धी। अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अथक प्रयत्नातून या गावाने कात टाकली। एकेकाळी भीषण दुष्काळ आणि गरिबीचा सामना करणारे हे गाव आज जलसंधारण आणि ग्रामविकासाचे उत्तम मॉडेल बनले आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत गावाने स्वतःला दुष्काळमुक्त केले। आज या गावात दुग्ध व्यवसाय, सौर ऊर्जेचा वापर आणि प्रगत शेती केली जाते। येथील शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न आणि शाश्वत विकासामुळे गावाची संपत्ती 40 ते 60 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे। नंबर 3, शनी शिंगणापूर। अहिल्यानगर जिल्ह्यातीलच आणखी एक गाव म्हणजे शनी शिंगणापूर। हे गाव धार्मिक पर्यटनाचे एक जागतिक केंद्र आहे। घरांना दरवाजे नसलेले गाव अशी या गावाची ख्याती आहे। येथील जागृत शनिदेव मंदिरामुळे दररोज देशभरातून हजारो तर शनी अमावस्येसारख्या दिवशी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। या प्रचंड जनसागरामुळे गावात फुलप्रसाद विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि वाहनतळ यासारख्या स्थानिक व्यवसायांची मोठी भरभराट झाली आहे। मंदिराला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेमुळे या गावाची उलाढाल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। नंबर 2, हिवरे बाजार। जेव्हा करोडपतींचे गाव असा उल्लेख येतो तेव्हा सर्वात आधी नाव येते ते म्हणजे हिवरे बाजाराचे। हे गाव देखील अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे। सरपंच पोपटराव पवार यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे या गावाने एक चमत्कार घडवून आणला आहे। जलसंधारणाची कठोर अंमलबजावणी, वृक्ष लागवड आणि पीक पद्धतीत केलेला बदल यामुळे गावात आज पाण्याचे आणि पैशाचे मोठे भक्कम नियोजन आहे। गावात मोठ्या संख्येने करोडपती शेतकरी राहतात। येथील रस्ते, घरे आणि सार्वजनिक सुविधा एखाद्या उच्चप्रभू कॉलनी सारख्या आहेत। दुग्ध व्यवसाय आणि नगदी पिकाच्या जोरावर या गावाची संपत्ती 80 ते 100 कोटी रुपयांच्या पुढे पोहोचली आहे। नंबर 1, पिंपळगाव बसवंत। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत हे या यादीतील सर्वात श्रीमंत गाव आहे। या गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने द्राक्ष उत्पादन आणि निर्यातीवर अवलंबून आहे। येथील जमीन आणि हवामान द्राक्षांसाठी अतिशय पोषक असून येथून युरोप आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात केली जाते। याशिवाय येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील कांदा आणि टोमॅटोच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञान, कोल्ड स्टोरेज सुविधा आणि कृषी उद्योगामुळे येथील शेतकऱ्यांकडे आलिशान गाड्या आणि बंगले आहेत। येथील मधमाशी उद्यान सारखे प्रकल्पही नाविन्यपूर्ण आहेत। या सर्व कारणांमुळे गावाची उलाढाल आज 100 ते 150 कोटी रुपयांहून अधिक आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 गावे, जी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे खरे रोल मॉडेल आहेत। योग्य नियोजन, निसर्गाची साथ आणि गावकऱ्यांच्या कष्टांची जोड मिळाली तर खेडी सुद्धा आर्थिकदृष्ट्या किती प्रबळ होऊ शकतात हे या गावांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या गावातून आहात आणि तुमच्या गावात विकासाची कोणकोणती ठिकाणे आहेत किंवा तुमच्या गावाचा नेटवर्थ किती आहे ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व आपल्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।